अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे। कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसाढवळ्या घरफोडी करून जवळपास 2 ते 2.5 तोळ्यांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच घबराटीचे वातावरण पसरले आहे। कोपरगाव शहरातील साईनगर येथील रहिवासी शिक्षक आप्पासाहेब शिंदे हे सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घराचे कुलूप लावून कुटुंबास बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते। सदर कार्यक्रम आटपून शिंदे हे 2 वाजेच्या दरम्यान घरी परत आले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे कळले। तेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक केली असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याला याबाबत कळवले होते। सदरची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक SR पवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे यांनी घटनास्थळी धाव घेत चोरी झालेली स्थळाची पाहणी करत पंचनामा केला आहे। यावेळी शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की घरातील जवळपास 2-2.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरीस गेला असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे। तसेच शिंदे सर यांच्या शेजारीच राहणारे डॉक्टर रवींद्र मगर यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मिळत आहे। सदर घरफोडीबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। मी आप्पासाहेब शिंदे साईनगरमध्ये राहतोय, फादोडे शेजारी। आज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझी मुलगी 9 करंजी फाट्यावर एक प्रोग्रामसाठी आम्ही गेलो होतो। 2 वाजून 10 मिनिटांनी मी घरी आलो। घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दरवाजा तोडलेला आहे, मध्ये सगळी उचकापाचक केलेली आहे आणि जवळजवळ 2.5 ते 3 तोळ्याचं आमचं गोल्ड हे इथनं गेलेलं आहे। बाकी सगळी चौकशी आता चालू आहे। माझी मागणी हीच आहे डिपार्टमेंटकडे की चोरांना ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे। दिवसाढवळ्या ह्या चोरीचे प्रकार असे घडतायत, यावर सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे, निश्चित आहे। ही जबाबदारी नागरिकांची पण आहे, परंतु डिपार्टमेंटने सुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष घालावं अशी एक विनंती आहे।